तुम्ही जर कोणाची मदत करताय ना तर माणुसकी म्हणून करा. नशीब देवानं तुम्हाला देणाऱ्यांमध्ये बनवले आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. सर्वात सुंदर लोक ते असतात जे इतरांमधील सौंदर्य दृष्टी सांगतात. चांगला दिवस आणि वाईट दिवस यामधील एकमेव फरक असतो तो केवळ आपल्या दृष्टिकोनाचा. तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच. तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो. म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा. शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमा होतात. आपण नेहमी म्हणतो चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा. कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही. कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्याच्या आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. नात्याचं कर्ज मिळावं म्हणून कित्येक जण आपला स्वाभिमान गहाण ठेवतात. समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद मिटतो. अज्ञानी आणि आडमुठ यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद पेटतो. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरेखुरे मानसिक समाधान मिळवलेले कधीही बरं. आपण जितकी कमी प्रतिक्रिया देत राहू तितकं आपलं जीवन शांत होत जातं. खिशाला जेव्हा छिद्र पडते ना तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात. माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणूस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे. आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे. माणसांकडे धन नसलं तरी चालेल, पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन मात्र नक्की असावं. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठी मोठी नाती संपवतो. जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा. कारण रोज पडलेल्या उन्हाने समुद्र काही आटत नाही. जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही ती भावना असते. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती मर्यादा असते. दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदूच लागतो तर आपल्या चुका मान्य करायला काळीजच असावं लागतं. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजयच ठरतो, परंतु अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहासच घडवतो. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होतेच. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही. आयुष्यात किती पावसाळे पाहिले याला महत्त्व नाही, पाहिलेल्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात. शब्द हे चावीसारखे असतात, जर त्यांची
योग्य निवड केली तर ते कोणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात आणि कोणाचेही तोंड बंद करू शकतात. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, जीवन जगताना चांगल्या माणसांची गरज असते. जपता येत नसेल तर कुरतडू तरी नका, कारण भावना मोरपिसाहूनही अधिक नाजूक व अलवार असतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नसलं तरी चालेल, पण किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. मोरपंखात रंगांची गुंतागुंत असूनही त्यांच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्यांच्याकडेच असतं. आयुष्याचंही असंच असतं. सुख, दुःख, प्रेम, द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असूनही ते खूप सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरून मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे. मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टीत भरपूर आनंद घेता येतो. खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. आपल्या लहानग्यांना अधूनमधून नकाराची सवय लावा. मागेल ते मिळत गेल्यावर त्यांना नकाराची सवय राहणार नाही. भविष्यात त्यांना दुनियादारीतील नकार पचवता आले पाहिजेत. वयाबरोबर जगण्याचा आनंद घ्या, कारण भविष्य फितूर असतं. ते फक्त आश्वासन देतं, खात्री कधीच देत नाही. ज्ञान हे वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही, ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते. यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त आवश्यक आहे. शिक्षण हा तो दरवाजा आहे ज्याला खोलून प्रगतीच्या वाटा उघडता येतात. पुस्तकं स्वतः बोलत नाहीत, पण ज्याने पुस्तकं वाचली त्याला ती बोलणं आणि लढणंही शिकवतात. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट आणि अनुभव हेच माणसाचं खरं श्रेष्ठत्व असतं. आयुष्यात आपल्यावर जीव ओवाळणारी माणसं खूप कमी असतात, म्हणून त्यांना सहजपणे गमवू नका, कारण आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते. वृक्ष कापला तरी त्यातून एक फांदी उगवते आणि फळं देते. परिस्थिती कशीही असली तरी चांगली माणसं चांगुलपणा कधीच सोडत नाहीत. तुमच्याकडे पैसे कमी असू द्या, तुमची पात्रता कमी असू द्या, पण तुमचे शब्द, तुमचे वर्तन आणि मानसिकता सुंदर आणि क्षमाशील असली पाहिजे. कारण एक माणूस म्हणून हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि लोकांकडून तुम्हाला मिळणारा आदर हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे. काही लोक नेहमी आनंदी असतात. त्यांच्या आयुष्यात सर्व काही बरोबर आहे म्हणून नाही, तर ते आनंदी आहेत कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. प्रामाणिकपणे कर्तव्याचं आचरण करणाऱ्या माणसाला कशाचीही भीती वाटत नाही. जीव लावल्यावर जनावरही आपलं होतं, पण दुर्दैवाने माणसांना हा नियम लागू होत नाही. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग अधिक रुबाबदार असतो. दूध, दही, लोणी, तूप आणि लस्सी हे सगळे एकाच वंशाचे आहेत, तरी किंमत सर्वांची वेगवेगळी आहे. कारण श्रेष्ठत्व जन्माने नाही, तर कर्म, कला आणि गुणांनी प्राप्त होतं. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात.
या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आपलं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. माणसाला माणसाजवळ आणणं हीच खरी समाजसेवा आहे आणि खरी प्रगती आहे. माणसाने माणसांशी माणसासारखं वागणं हाच खरा मानव धर्म आहे. आयुष्यात असेही काही माणसं येतात जी माणसं जाताना जगण्याचा आनंद घेऊन जातात. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व कधीच सिद्ध होत नाही. कोणत्याही कर्तव्यवान व्यक्तीला आपल्या आयुष्यात वेळोवेळी झालेले त्रास हे नवीन पंख देऊन जातात, कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही. हेच अंतिम सत्य आहे व हाच यशाचा सर्वात मोठा मार्ग आहे. माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणूस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे. आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.